खमंग खानदेशीकडून आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. येणारे वर्ष आपणा सगळ्यांनाच आनंदाची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा. तर नवीन वर्ष आहे, सुरुवात तर व्हायलाच हवी एखाद्या मस्त अशा गोडाच्या पदार्थाने. बाजारात मस्त ताजे ताजे लाल लाल असे गाजर दिसल्यानंतर सगळ्यात अगोदर लगेचच आठवतो तो म्हणजे गाजराचा हलवा. आज आपण मस्त लाल चुटूक असा दाणेदार गाजराचा हलवा बनवणार आहोत. तोही खवा न वापरता घरच्या उपलब्ध साहित्यांपासून. तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. गाजराच्या हलव्यासाठी बघा, सर्वप्रथम मी इथे घेतले आहे 1 किलो गाजर घेतलेला आहे आणि एक छोटं बीट घेतलेलं आहे. बीट घेतल्यामुळे काय होतं, आपला गाजरचा हलवा जो आहे अधिक पौष्टिक होतो आणि शिवाय गाजरच्या हलव्याचा रंग देखील खूप सुरेख असा येतो. त्यामुळे या ठिकाणी मी एक छोटं बीट या ठिकाणी घेतलेलं आहे. पुढे आता बाजारातून गाजर कशी विकत घ्यायची आहे त्याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर गाजर घेताना काय करायचं आहे, मीडियम साईजचे गाजर घ्यायचे आहे. अगदी मोठे मोठे गाजर घेऊ नका. एकतर ते जरड असतात, लवकर शिजत देखील नाही आणि त्यांचा रंग देखील म्हणजे आतला जो पांढरा भाग असतो तो खूप मोठा असतो. त्यामुळे गाजरच्या हलव्याचा रंग देखील थोडा वेगळा येण्याची शक्यता असते. बऱ्याचदा काय असतं बघा, बाजारामध्ये गाजर एखादं तुटलेलं असतं किंवा आपण तोडून देखील बघू शकता. हा जो पांढरा भाग आहे ना, तो मागून पुढून चेक करायचा गाजराचा, तो कमी असला पाहिजे. तरच गाजराचा हलवा मस्त लाल रंगाचा तयार होतो. नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला गाजरची सगळी सालं पिलरच्या सहाय्याने काढून घ्यायची आहेत. म्हणजे हलव्याचा रंग लाल असा येतो. हे बघा, आपलं एक गाजर आता या ठिकाणी शिलून रेडी झालेलं आहे. याच पद्धतीने आपण इतर गाजर देखील आता शिलून घेऊया. बीट देखील बघा या ठिकाणी मी शिलून घेतलेलं आहे. गाजर शिलून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी मी बघा 1 किलो गाजरसाठी अर्ध बीट घेतलेलं आहे. तर आपण सुद्धा या ठिकाणी अर्ध बीट हे प्रमाण वापरायचं आहे. पुढची महत्वाची स्टेप म्हणजे बघा, या ठिकाणी किसणे सहाय्याने आपल्याला हे सगळे गाजर किसून घ्यायचे आहे. मोठं गाजर असेल तर 2 भागांमध्ये डिव्हाइड करा आणि मग त्याला किसायला घ्या, म्हणजे पटापट हे गाजर किसले जातात. थोडा वेळ लागतो गाजर किसण्यासाठी, परंतु याला दुसरा कुठलाही असा ऑप्शन नाही आहे अगदी पटकन असा. किंवा काही लोक कुकरमध्ये घालून सुद्धा ही गाजर शिजवतात, पण त्या पद्धतीमध्ये काय होतं, थोडा गाजराचा जो हलवा आहे तो चिकट होतो. त्यामुळे ही जी पारंपरिक पद्धत आहे गाजर किसून घेण्याची, हीच अगदी योग्य अशी आहे. थोडासा वेळ लागतो, परंतु गाजरचा हलवा खूप छान असा मस्त सुटसुटीत असा तयार होतो. पुढची स्टेप म्हणजे आपण आता गाजरचा हलवा करायला घेणार आहोत. त्यासाठी मी ट्रायप्लाय स्टीलची अगदी जाड बुडाची स्टीलची कढई घेतली आहे. याऐवजी एखादा आपण कलई केलेलं पितळी भांड देखील घेऊ शकता. गाजर आणि बीट या ठिकाणी किसून रेडी झालेलं आहे. आता ही जी कढई आपण घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत. आपण याऐवजी नॉनस्टिकची कढई देखील वापरू शकता. सर्वप्रथम बघा, आता 3 चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि तूप गरम झालं की आपण त्यामध्ये सर्वात पहिले ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत. तूप छान गरम झालं, त्यामध्ये आता ड्रायफ्रुट्सचे काही काप करून घेतलेले आहे. काजू, बदाम, पिस्ते ते तळून घेऊया. मंद आचेवर आपण छान असे खरपूस आणि खमंग हे ड्रायफ्रुट्स क्रंची होईपर्यंत तळून घेतलेले आहेत बघा. ते एका डिश मध्ये आपण काढून घ्यायचे आहेत. कढईमध्ये उरल्या तुपामध्ये आता आपण किसलेलं गाजर आणि बीट घालून घ्यायचे आहे. बघा, आपण आपले सगळे गाजर आणि बीट आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आजच्या ठिकाणी आपल्याला मंदच ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला साहाय्याने खालून वरपर्यंत छानपैकी यांना परतवून घ्यायचे आहे. जर छानपैकी परतलं गेलं आहे, त्यावर झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटं मंद आचेवर आपण याला शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेले आहेत. झाकण उघडून बघायचं आहे. हे बघा, गाजर आता थोडंसं शिजत आलेलं आहे. हे बघा, थोडंसं साईजमध्ये देखील कमी झालं आहे, म्हणजे थोडं चिमलं गेलेलं आहे, जसं पालेभाजी चिमली जाते त्याप्रमाणे. पुन्हा यावर झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटं आपल्याला हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. पुन्हा झाकण उघडून बघूया. हे बघा, साधारणतः 10 मिनिटांनी बघा, आपला जो गाजर आहे ते बऱ्यापैकी आता शिजलेलं आहे. अर्धवट असं थोडंसं शिजलेलं आहे. आपण बघू शकता अगदी मऊ असं झालेलं आहे. या स्टेजला आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. पुढे बघा, मी या ठिकाणी घेतलं आहे 1 लिटर तापवून घेतलेलं म्हशीचं दूध, म्हणजे फुल फॅट दूध. साईसकट आपण ते दूध जे आहे ते हलव्यामध्ये घालणार आहोत. आपण काही कारणाने जर म्हशीचं दूध नसेल पीत तर आपण या ठिकाणी गाईचं दूध वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. परंतु दूध नेहमी करता तापवूनच आपल्याला वापरायचे आहे. कच्चे दूध यामध्ये अजिबात घालू नका, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे गाजराचा जो हलवा आहे तो खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध तापवून घ्यायचं आहे, म्हणजे ते अजिबात फाटत नाही. त्यानंतर बघा, या ठिकाणी घेतले आहे आपण 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे बघा. मिल्क पावडरमुळे काय होते, आपले जे दूध आहे ते लवकर आटण्यास मदत होते. शिवाय गाजराच्या हलव्याची चव जी आहे ती मस्त अशी छान अशी लागते. त्यामुळे तुम्ही गाईचं दूध वापरत असाल किंवा म्हशीचं दूध वापरत असाल
दोघंही केसमध्ये आपल्याला मिल्क पावडर असेल तर ती आपल्याला नक्कीच वापरायची आहे. आता हे आपण छानपैकी असं ढवळून घेऊया आणि याला उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. गाजराच्या हलव्याला बघा 5 मिनिटांमध्ये चारही बाजूंनी छान अशी उकळी आलेली आहे. आपण गॅसची फ्लेम मध्यम टू हाय करून गाजराचा हलवा मधून-मधून हलवत जात आपण आपली इतर कामे देखील करू शकता. साधारणतः 20 मिनिटे लागतात संपूर्ण दूध आटण्यासाठी. परंतु अगदी घाईच असेल, पाहुणे येणार असतील घरी, तर अशा वेळेला काय करायचं आहे, दुधाचे प्रमाण आपल्याला अर्धं घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला हे सगळं टाकून साधारणतः 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम बंद करून पूर्णपणे कुकर थंड झाला, की पुढची जी प्रोसेस आहे ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच करायची आहे. म्हणजे तुम्हाला या स्टेपला लागणारा जो वेळ आहे साधारणतः 20 मिनिटाचा, तो आपला वाचतो. मी पारंपरिक पद्धतीप्रमाणे तुम्हाला गाजरचा हलवा करून दाखवत आहे, त्यामुळे मी कढईमध्ये पूर्णपणे शिजवलेला आहे. साधारणतः 20 मिनिटानंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत जात आपण परतवत हा हलवा जो आहे तो संपूर्णपणे आता दूध आटवून रेडी करून घेतलेला आहे. दूध संपूर्णपणे आटले आहे. हलव्याचा रंग आपण बघू शकता की छान असा लाल आलेला आहे. आपण यामध्ये पीठ घातल्यामुळे रंग मस्त आलेला आहे. या स्टेजला आपल्याला आता ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तर वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम ही साखर आहे, म्हणजे 1 पाव ही साखर आहे आणि मापाने म्हणाल तर 1 फुल कप भरून बघा या ठिकाणी मी साखर घेतली होती. म्हणजे 1 किलो गाजरासाठी आपण 1 फुल कप भरून किंवा 250 ग्रॅम साखर घेत आहोत. साखर जर आपण खात नसाल तर आपण ऐवजी गूळ देखील वापरू शकता. तर गुळाचे प्रमाण आपण इतकेच घेऊ शकता किंवा यापेक्षा कमी देखील घेऊ शकता. आपण काही कारणाने जर गूळ देखील खात नसाल तर आपण ऐवजी काय करायचं आहे, ओल्या खजूरची पेस्ट तयार करायची आहे आणि अर्धा कप ही ओल्या खजुरांची पेस्ट आपण यामध्ये घालू शकता. गूळ वापरत असाल किंवा ओल्या खजुरांची पेस्ट वापरत असाल त्या केसमध्ये काय होईल की गाजराच्या हलव्याचा जो रंग आहे तो थोडासा वेगळा येईल, म्हणजे थोडासा काळपट असा येईल, परंतु चव दोघांची देखील खूप छान अशी लागते. साखर घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे हलव्याचं हे थोडंसं असं पातळसर होतं. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर साधारणतः 10 मिनिटं आपल्याला याला परतवत राहायचं आहे, थोडासा असा कोरडा होईपर्यंत. साधारणतः 10 मिनिटांनी आपण बघू शकता हलव्यातलं जे साखरेचं जे पाणी झालं होतं ते संपूर्णपणे आटलं आहे. हलवा सुद्धा थोडासा असा कोरडा झाला आहे. त्यामध्ये आता वेलची पावडर आणि आपण मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आपण घालून घेऊया. म्हणजे काय होतं की हे ड्रायफ्रूट जे आहे आपण या स्टेजला घातल्यामुळे ते छान असे क्रंची लागतात आणि खूप छान असं हलव्याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते. छानपैकी हलवून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट घालून घ्यायचा आहे. तो म्हणजे या ठिकाणी 1 चमचा आपल्याला तूप सोडून घ्यायचे आहे. बघा, साजूक तूप सोडून घ्यायचे आहे 1 ते 2 चमचा. यामुळे काय होते, हलव्याला चकाकी देखील खूप छान येते आणि चव सुद्धा खूप छान येते. यामुळे आपल्याला सगळ्यात शेवटी गॅस बंद करण्याच्या अगोदर आपल्याला 1-2 चमचे साजूक तूप यामध्ये घालायचं आहे. पुन्हा एकदा छान असं हलवून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून आपला जो हलवा आहे तो मस्त लाल चुटूक दाणेदार असा गाजराचा हलवा बघा सर्व्हिंगसाठी रेडी झालेला आहे. अगदी गरमागरम असा. आपला लाल चुटूक, दाणेदार असा गरमागरम पारंपरिक पद्धतीने केलेला गाजरचा हलवा या ठिकाणी बघा सर्व्हिंगसाठी रेडी झालेला आहे. किती छान असा दिसत आहे. आपण हा गाजरचा हलवा अगदी 1 ते 2 दिवस मस्त असा खाऊ शकता. फ्रिजमध्ये जर आपण हा ठेवला तर अगदी 7 ते 8 दिवस तसा राहतो. अजिबात हा हलवा खराब होत नाही. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझे चॅनल खमंग खानदेशन नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.